नागरी समस्यांच्या मुद्द्यावर पालघर नगर परिषद निवडणूक गाजणार। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर नगर परिषदेची निवडणूक जवळ येत असली तरीही त्याआधी येणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील नागरिकांच्या समस्या। या समस्यांचा तपशील आपण जाणून घेऊया। दुर्वा समीर कदम, तुमच्या या वॉर्डातील सर्वात मोठी समस्या कुठली आहे जी नगर परिषदेने सोडवावी असं तुम्हाला वाटतं? माझ्याकडे तर आता वर्षभरापूर्वी हे रस्त्याचं माझ्या दुकानासमोर काम चालू आहे, ते अजून वर्षभरामध्ये झालेलं नाही आहे। त्याच्यामध्ये पावसाळा गेला, अक्षरशः खड्डा खोदलेला होता, पण त्याच्यावर मी कंप्लेंट्स करून सुद्धा माझं काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या एरियामध्ये जेमतेम 25-30 कुत्रे आहेत। ते रात्री रोज कस्टमरला, माझ्या दुकानात येणाऱ्या कस्टमरला सुद्धा त्रास देतात, रोडवरून जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास देतात। ते सुद्धा कमी करावं, कुत्र्यांची जी टोळी झाली आहे ती सुद्धा कमी करावी। दुसरी गोष्ट, इकडे खूप कचरा असतो। ह्या रोडला जो कचरा साफ करणारे लोक येतात ते मॉर्निंगला येतात, पण त्यानंतर त्याच्यावर किती काय बघितलं जातं ते मला माहिती नाही, पण खूप कचरा आणि खूप घाण येते। प्लस इथे मच्छी मार्केट आहे, ते मच्छी मार्केट सुद्धा म्हणजे त्याचा स्मेल तर मला येतोच, पण ठीक आहे मच्छी मार्केट आहे समजतं, पण त्याचं सगळं जे सांडपाणी समोर जातं ते तिकडून, मच्छी मार्केट आता 2-3 मिनिटावर आहे, पण तिथून ते पूर्ण शेवटपर्यंत त्याचं सगळं पाणी घाण असंच वाहत चाललेलं असतं। त्याच्यावरच हे रिक्षावाले उभे असतात, त्यांच्या रिक्षावाल्यांची गर्दी, इतकी गर्दी होते। ऑटो स्टँड आहे, मान्य आहे, पण त्या ऑटो स्टँडसाठी वेगळी जागा करून द्यायला पाहिजे नगर परिषदने, की जेणेकरून रोडवरतून जाणाऱ्या पब्लिकला त्रास होणार नाही। आणि त्यांनी आता पार्किंगची इथे सोय नाहीच आहे, पण त्यांच्यासाठी पण थोडीफार जागा असायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला पण प्रॉब्लेम येणार नाही। की कारण की आता कस्टमर आला तर त्यांनी गाडी कुठे लावायची, त्यांनी 2 मिनिटासाठी थांबायचं कुठे, हा इथे एवढा मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो कस्टमरला। आणि आम्हाला पण आमच्या दुकानासमोर गाड्या लावतात, त्याच्यामुळे कस्टमर आतमध्ये येऊ शकत नाही, असा प्रॉब्लेम होतो। हे मेजर प्रॉब्लेम आहेत, खूप मेजर। आणि इकडे लाईटसुद्धा नाही आहेत व्यवस्थित, जसे की आता माहीम रोडला लाईट लावलेले आहेत, छान काम केलं आहे ते, पण हे तसं इथे सुद्धा व्हावं। हे जसं होलसेलचं दुकान आहे, आता रात्री ह्या रोडला 8 नंतर कोणीच नसतं, एकदम सुनसान जागा आहे ही, त्याच्यामुळे इकडे लेडीजने एकटं राहावं ही मुश्किलचीच गोष्ट आहे। मी तर रात्री 11 वाजेपर्यंत इथेच असते, पण इथे दुसरी कोणीही लेडीज थांबत नाही, कारण की इथे लाईटच नसते। हे मेन मेजर प्रॉब्लेम आहे, हा सुद्धा सॉल्व्ह करावा असं मला वाटतं। आता जी नगर परिषदेची निवडणूक होणार आहे त्या संदर्भात तुमची काय अपेक्षा आहे, म्हणजे काय विकास कामं व्हायला हवीत किंवा झाली आहेत? विकास कामं झाली भरपूर आहेत, पण ती माहीम रोडला झालेली आहेत। तिकडचा पूर्ण एरिया डेव्हलप केला त्यांनी, सगळं व्यवस्थित आहे। आता तिथे सुद्धा जे पोलीस लोक जातात तर ते गाडीवाले म्हणजे हातगाडीवाले सगळ्यांना उठवतात, ठीक आहे, ते सगळं तुम्ही छान केलं तिकडे, पण ह्या रोडला कोणीच लक्ष देत नाही असं मला वाटतं। इंडिव्हिज्युअली मला वाटतं ते त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बस। आणि हे कचरा, सांडपाणी वगैरे हे जरा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे, इकडच्या लोकांच्या तब्येतीसाठी तर खूप महत्त्वाचं आहे। आता आम्ही इथे, माझा स्टाफ, आम्ही दिवसभर असतो, पण इथे खूप त्रास होतो, या वासाचा सगळ्याचा आम्हाला खूप त्रास होतो, तर ते सगळं सॉल्व्ह करायला पाहिजे। थँक्यू। दर्शन शिवदेव, आमच्या भागामधली कचऱ्याची, सांडपाण्याची आणि रस्त्याची सर्वात मोठी समस्या आहे या भागामध्ये। ते आजपर्यंत म्हणजे कोणी केलेलीच नाही आहे अजूनपर्यंत, जसं आहे तसंच चाललेलं आहे। कचऱ्याची पण समोर कचरा आहे तिकडे, ते पहिलेपासून किती वर्षापासून तसंच चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही वॉर्डमध्ये पण। ते पहिलेपासून तसंच म्हणजे त्याच ठिकाणी टाकला जातो, काही स्वच्छता वगैरे म्हणजे कचरा उचलला जातो, पण त्याच ठिकाणी आता किती दिवसापासून, 2-2 दिवसापासून कचरा पडलेला आहे, असं उचलला पण गेलेला नाही आहे तो अजूनपर्यंत। एकदम दुर्गंधी वगैरे येते। आणि रस्त्यालगतच मच्छी मार्केट हे केलेलं आहे, म्हणजे अनधिकृत असं, पण ते पण आजपर्यंत कधी त्यांनी शिफ्ट केलं नाही कुठे, किंवा त्यांना योग्य जागा वगैरे त्यांना देऊन त्यांना हे केलं नाही त्यांचं। ती एक मोठी समस्या आहे। रस्त्याने येता जाता दुर्गंधी येते बरंच, म्हणजे त्या ठिकाणी येताना लोकांना नाकावर रुमाल ठेवून जावं लागते। आता येणारी जी पालघर नगर परिषदेची निवडणूक आहे त्या संदर्भात काय सांगाल? निवडणुकीचं जे हे आहे, मतदान करताना काय विचार घेऊन तुम्ही मतदान करणार आहात उमेदवाराला? उमेदवार कोणत्याही पक्षाचा असतो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याबद्दल उमेदवार फक्त काम करणारा वगैरे पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवणारा पाहिजे। बाकी पक्ष कोणताही असो, पक्षाशी एवढं काय हे नाही आहे, पण लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजेत, बस मेन तोच उद्देश आहे। असं पक्ष कोणताही असू दे। पुढील 5 वर्षात पालघर नगर परिषद कोणत्या अशा विकास कामासाठी ओळखावं असं तुम्हाला वाटतं? पालघरचा म्हणजे जो विकास झाला पाहिजे आजपर्यंत तो झालेलाच नाही आहे, तो विकास झाला पाहिजे। आज जिल्हा होऊन पण जवळजवळ 10 वर्षाच्या वरती झालेला आहे, पण म्हणजे जिल्ह्यासारखं काही अजून ठिकाणच नाही पालघर असं, जे जसं पहिलं होतं
तसंच आहे अजूनपर्यंत. कारण बाहेरची लोक पण आज बोलतात म्हणजे पालघर म्हणजे गावच वाटते, असं जिल्हा झालेला आहे तरी पण सुद्धा गावासारखंच आहे. कारण ज्या सुखसुविधा पाहिजे तशा काय अजूनपर्यंत इकडे आपल्या पालघर म्हणजे जिल्ह्यामध्ये नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये काय झालेल्या नाही आहेत तेवढ्या पाहिजे तेवढ्या. तुमच्या या वॉर्डातील सर्वात मोठी समस्या कोणती आहे पालघर नगर परिषदेत, जी नगर परिषदेने सोडवावी असं तुम्हाला वाटतं? पालघरमध्ये समस्या तर फार आहेत, लहान लहान मोठी. फॉर एक्झाम्पल म्हणजे रस्ते जे आहेत आता फार खडे झाले, त्यांच्या हे झाला नाही उपचार. आणि दुसरा काही ठिकाणे ट्रॅफिक फार एवढा असतो, स्टेशनच्या बाहेर एवढा लहान रस्ता आहे की रिक्षावाले उभे असतात इकडे तिकडे आणि ट्रॅफिकला यायला जायला कधी एवढा अटकते वैताग येतो. आणि दुसरा हॉस्पिटल वगैरे जे आहे त्याची जास्त सोयी नाही. म्हणजे इथे काय कुठे मोठा कोणी आजारी झाला का काय त्याला सीधा सांगतात बॉम्बे घेऊन यायचं. म्हणजे ती एक मोठी समस्या आहे पालघरमध्ये. म्हणजे पालघरला तशी हॉस्पिटल किंवा काय असेल तर बॉम्बे जायची जरूरत नाही, त्यापर्यंत म्हणजे जवळपास पण होईल आणि तेवढा टाईम पण सेव्ह होईल आणि ते जे पेशंट असेल त्याला पण जास्त चान्स मिळेल जीव वाचवायचे. पालघर नगर परिषदेची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये तुम्ही उमेदवाराला काय हे करून मतदान करणार आहे की ह्या मुद्द्यावरती मी त्याला मतदान करणार, हे काम तो करेल त्या अपेक्षेने? त्याच्यात मोठा मतदान हे जे आहे मेन जे 3-4 कारण आहेत. एक रस्ता मेन व्हायला पाहिजे, जे डेली आपल्याला यायला जायला काम येतो ते रस्ता. आणि दुसरा हॉस्पिटलच्या आणि तिसरा ट्रान्सपोर्ट पण ओके पण अजून बेटर सोय झाली ना तर जास्त चांगलं. म्हणजे काही मेल ट्रेन वगैरे आहे ते इकडे उभी राहत नाही आणि ते डहाणूला वापीला इकडे तिकडे जायला लागते आपल्याला ते ट्रेन पकडायला, ती एक सोयी. आणि दुसरी लोकल ट्रान्सपोर्ट जे असतात त्याच्या पण थोडी जास्त व्यवस्था झाली तर चांगलं आहे. आणि तुमचा असा आवडता वगैरे पक्ष वगैरे आहे का समर्थन? माझ्या आवडता पक्ष बघायला गेलं तर BJP जे आहे. कारण एवढ्या वर्षात आपण जे बघितलं आहे कार्य आणि प्रोग्रेस बघितल्या ते BJPच्याच आहे. रस्ते एवढे रेल्वे वगैरेच्या आणि रस्त्यांच्या आणि जे पण आहे आध्यात्मिक मार्गाचा ते पण फार महत्त्वाचे आहे सध्या. BJP इज द फेवरेट. गटार, पाणी, रस्ते, स्वच्छता अशा विविध समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना रोज करावा लागत आहे. त्यामुळे आगामी पालघर नगर परिषद निवडणूक ही नागरी समस्यांच्या मुद्द्यावर गाजणार असे दिसत आहे. त्यामुळे पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.